पेपर घेतलेत ना, असंच घेतल्यामुळे आम्ही एवढं तर बोलू शकलो. आणि ह्या तुमच्या एवढं 3 वर्षामध्ये तुम्हाला हे बिल्ड होतं बरं का, म्हणजे बोलायला भीती मरणं वगैरे ह्या गोष्टी इथंच होतात. त्याच्यानंतर तुम्हाला चान्सच नाही. तुला डायरेक्ट केलेला होता. इथं आल्यानंतर जेव्हा फर्स्ट इयर पासून ठरवलं की नाही बाबा मागे राहिले तर मागेच राहते म्हणून, जेव्हा पहिला पाऊल मी इथे टाकला होता ना, इथे कुणीच राहत नव्हतं तरी मी बोलत होते. कारण एक कॉन्फिडन्स बिल्ड करायचं होतं की बाबा पब्लिक स्पीकिंग मध्ये आम्हाला बोलायचंय, आपल्याला तिथे राहायचं, म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये मागे नाही पडायला पाहिजे. आता पुण्यामध्ये आता अनेक शिक्षक असतात, मोठे मोठे असतात, म्हणजे जे एज्युकेटेड वगैरे, त्यांच्या पुढे असं वाटायला पाहिजे नाही की बाबा आपल्याला काहीच येत नाही, आपण लो आहोत, त्यांच्याशी संवाद साधू शकत नाही, कारण आपल्याकडे तेवढा शब्दसाठा राहत नाही. तसल्या शब्दांचे जे चांगले चांगले शब्द आहेत त्यांच्या पुढे, जे एज्युकेटेड लोक असतात त्यांच्या पुढे बोलते वेळेस आपल्याला कमीपणा वाटतो की बाबा कसं बोलावं त्या गोष्टी. मग ते आपल्याला ते इथे आल्यानंतर सॉल्व्ह होऊन जातात. त्यामुळे तिथे खाली बसू नका, तुम्ही मी प्रयत्न करा की भाषणामध्ये, आज मी सांगते, खरं सांगते, मी सगळ्यातच भाग घेत होते. सरांना कुठे बाहेर जायची गरज नाही, फीची वगैरे ह्याची गरज नाही. चालक मंडळाचं जे आश्रम आहे, ती आश्रम वगैरे, मग तिथे आपण राहू शकतो. फक्त गर्ल्ससाठी आहे, बॉईज वगैरे काहीच नाही तिथं. आणि राहण्यासाठी पण सुविधा खूप छान आहेत. आणि स्पेशली ॲटमॉस्फिअर एवढं शांत आहे ना, आपण तिथं कितीही घंटे अभ्यास करू शकतो. म्हणजे गोंधळ नाही, गद्दा नाही, काहीच नाही, फक्त शांत ॲटमॉस्फिअर. आणि क्लासेस रेग्युलर होतात. 6 मजली बिल्डिंग आहे, 5 ते 6, 5, 6, 7 ही 3 मजली फक्त मुलींसाठी आश्रम म्हणून केलेला आहे. फक्त मुलीच राहतात तिथं. आणि 5व्या मजल्यापर्यंत क्लासेस वगैरे त्या होतात तिथे. लायब्ररी वगैरे तिथेच आहे. फ्री लायब्ररी एक आहे आणि एक पेड करून आहे. पेड केलेली लायब्ररीमध्ये थोडंसं आपल्याला चार्जर वगैरे लावण्यासाठी ती भेटते. आणि फ्री लायब्ररी ओपनच असते, म्हणजे गॅलरी टाईपमध्ये. अभ्यास तर खूप छान होते. आणि मला असं वाटते की जेवढं आपण सेल्फ स्टडी करू, जेवढं आपण पुस्तकं वाचू, तेच महत्त्वाचं आहे. फक्त क्लासमध्ये आपल्याला गायडन्स करणार आहे त्याने की तुम्ही करू शकता, इथपर्यंत तुम्ही सिलेबस कंप्लीट करा. फक्त त्याने एक हेडलाईन सांगणार आपल्याला, त्याच्याबद्दल थोडंसं विश्लेषण करणार. पण आपल्याला प्रत्येक गोष्ट ही टीममध्ये जाऊनच करावं लागेल, ती स्वतःलाच वाचावं लागेल. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही सेल्फ स्टडी इथे राहू नये. फर्स्ट इयर पासून, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. फर्स्ट इयरमध्ये फाउंडेशनचा, जर तुझ्याला शक्य झालं तर फर्स्ट इयरला फाउंडेशनचा कोर्स जॉईन करा. ऑनलाईन करा, ऑफलाईन नाही जाऊ शकत तर इथे राहून आपण करू शकतो. फाउंडेशनचा फर्स्ट इयर कोर्स करायचा, प्रिपरेटरीचा सेकंड इयरमध्ये कोर्स करायचा आणि कॉम्प्रेसिव्हचा थर्ड इयरमध्ये कोर्स करायचा. मग मला आता समजलं तिथे गेल्यानंतर की हे पण कोर्स असतात तिथं. फाउंडेशन माहीत होतं पण प्रिपरेटरी माहीत नव्हतं. मग फाउंडेशनची काही गरज नाही असं मला वाटत होतं. आणि प्रिपरेटरीमध्ये ना पूर्ण NCERT शिकवणार आहेत. जेवढं आपण इथे स्टेट बोर्ड आणि NCERT वाचणार आहोत ना, तेच ते प्रिपरेटरीमध्ये इन्व्हॉल्व केलं. म्हणजे त्याची स्पेसिफिक फीस वेगळी आणि कॉम्प्रेसेशनची फीस वेगळी. म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ही त्यांचे 3 वर्षाचं एक कोर्सच झालं पूर्ण MPSC आणि UPSC बद्दलचं. म्हणजे त्याचे बेसिक पासून आपल्याला पूर्ण ते आपल्याला अधिकारी होईपर्यंत त्यांचं ती मार्गदर्शन आपल्याला तिथं लागते या 3 वर्षामध्ये. आता माझीच एक बेड पार्टनर आहे, तिनं आता 11th आहे. तिला 10th 92% काहीतरी पडले होते. मग तिनं फर्ग्युसन कॉलेजला जॉईन केले. BA मराठीमध्ये BA घेतले, ती इंग्लिशमध्ये पण नाही घेतली, कारण तिला UPSC मेन्सचा पेपर मराठीमध्ये लिहायचा आहे आणि इंटरव्ह्यू तिला इंग्लिशमध्ये द्यायचा आहे. असं तिचं प्लॅनिंग आहे. ती असं ठरून आली की या 5 वर्षामध्ये मी स्वतःला पण डेव्हलप करणार आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी UPSC काढणार. तिचं एवढं 5 वर्षाचं प्लॅनिंग घेऊन तिनं आता आमच्या आश्रममध्ये जॉईन झाले आणि चाणक्य मंडळाचं फाउंडेशनचा कोर्स तिने जॉईन केले. मग आता तिनं 11th फाउंडेशनचा कोर्स करणार, 12th गॅप घेणार, कारण तिकडली स्टडी मॅच नाही होणार म्हणून. मग फर्स्ट इयरला प्रिपरेटरी कोर्स करून सेकंड इयरला कॉम्प्रिसिव्हचा कोर्स करणार आणि थर्ड इयरला ती एक्झाम देणार. तिची ही पूर्ण प्लॅनिंग, म्हणजे काय करायचं आहे आपल्याला आतापासूनच प्लॅन करायचा. आता तुम्ही फर्स्ट इयरला आहोत, मग फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तुमच्याकडे हे गोल्डन चान्स आहे. तुम्ही सेल्फ स्टडी करून पण इथे राहून तुम्ही ऑनलाईन किंवा YouTube वगैरे सगळ्या ह्याच्यातून तुम्ही साठा जमा करून तुम्ही तुमची स्टडी कंप्लीट करू शकता. मला तर वाटते क्लास लावायची खरंच गरज नाही, सेल्फ स्टडीज महत्त्वाची आहे. आणि तुम्हाला गायडन्स तर ही YouTubeद्वारे तर तुम्हाला भेटणारच आहे, काय वाचायचंय काय नाही. आता MPSCचा पॅटर्न चेंज झाला, त्याच्यामध्ये एक आपला विषय तर गॅपच झाला, पॉलिटिकल सायन्स माझं होतं ते ऑप्शनलचा विषय. मी ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स होणार होतं कारण मला ते आवडत होतं म्हणून, पण आता ते नाही राहिलं, म्हणजे कट झालं MPSC मध्ये. मग असंच बदल होत जातात पेपरामध्ये. फक्त आपण एक्झामसाठी प्रिपेअर पाहिजे. आता तुमच्याकडे गोल्डन चान्स आहे आणि तुम्ही करू शकता. ज्याला इच्छा आहे की स्पर्धा परीक्षामध्ये जावं अशी, तर त्याने आतापासूनच सुरुवात करा. NCERT
वाचा, वाटल्यास तर आपलं एक लायब्ररी जॉईन करायला ते म्हणजे रेग्युलर कॉलेज करायचं 2 वाजेपर्यंत. नंतर आपली इथं योग अकॅडमी म्हणून एक सरांची आहे, वीर कपाळे सरांची अकॅडमी, तुम्ही तिथे जॉईन करू शकता. पूर्ण 1, 2, 3, 4 तास जरी दिलो तिथं पूर्ण NCERT आहे, स्टेट बोर्डाचे सगळे बुक्स तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत. म्हणजे घ्यायची पण गरज नाही तुम्हाला, फक्त तिथं पेड करायचं, त्यांची जी फीस आहे ती, आणि तुम्ही तिथं सेल्फ स्टडी कितीही वेळ करू शकता. काही नाही, फक्त 9 वाजेपर्यंत टायमिंग आहे त्यांचा. तर माझी जर्नी तर अशी होती. आता मी चाणक्य मंडळात घेतले, कॉम्पिटिशनचा कोर्स मी घेतलाय. आता नेक्स्ट मी अटेम्प्ट देणार आहे 2027चा MPSCचा फर्स्ट मी देणार आहे. नंतर हळूहळू UPSCकडे जाईल, कारण दिल्लीला राहणं खूप कठीण आहे, तिथलं वातावरण सूट होत नाही, काही गोष्टी आहेत. आणि MPSC स्पेसिफिक पुण्यामध्ये ना MPSCच मेन आहे, UPSCला तेवढं काही नाही तिथं. UPSC करायचं असेल तर दिल्लीला जावं लागेल, आणि MPSCसाठी म्हटलं तर आपलं पुण्याचं बेटर आहे. विजन IAS आहे, चाणक्य मंडळ आहे, अनअकॅडमी आहे, युनिक अकॅडमी आहे. हे 2-3 खूप छान आहेत. विजनची टेस्ट सिरीज वगैरे तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्ही NCERT कंप्लीट केलं तर विजनची टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. फक्त तुम्ही 3 वर्षाचा प्लॅन करा की तुम्हाला 3 वर्षामध्ये काय काय कंप्लीट करायचं आहे, आणि ते टार्गेट तुम्ही 3 वर्षामध्ये कंप्लीट केलं ना, तर मग तुम्हाला 21 वर्षामध्ये सरकारी नोकरीची जॉब लागू शकते. तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा तुम्ही 3rd इयरमध्ये, जेव्हा तुम्ही 3rd इयरमध्ये असाल ना, तेव्हा एप्रिलमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुम्ही एक्झाम क्रॅक पण करू शकता, जर तुमची 3 वर्षाची प्लॅनिंग करेक्ट आणि तुम्ही केलं तर प्लॅननुसार. तसं तर मी पण केलं होता, पण ते स्वतःवर विश्वास कमी पडला एक्झाम वगैरे देण्यासाठी, त्यामुळे थोडंसं आणखी 1 वर्ष वाढला नंतर पुढे एक्झाम देण्यासाठी. मग मला वाटलं की थोडं मला गायडन्सची गरज आहे, थोडंसं अजून इम्प्रूव्ह करावं लागेल स्वतःला. त्यासाठी मी जॉईन केला ना, 2000 नेक्स्ट आयटम मी देणार आहे. तर खरंच तुम्ही फर्स्ट इयरला आहात आणि तुम्ही खरंच जर कुणाला इच्छा असेल ना सरकारी नोकरी करायची, स्पर्धा परीक्षेमध्ये कोणतीही, MPSC मध्ये खूप काही आहेत. म्हणजे तलाठीपासून आता तलाठीची पण खूप निघाल्यात. तुम्ही 3rd इयर, म्हणजे आता 3rd इयरला जेव्हा जाईल तुम्ही एप्रिलमध्ये फॉर्म भरून बघा, 1 वेळेस 1-2 वेळेस ती पेपर द्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला समजेल की पॅटर्न कसा असेल, आपल्याला काय स्टडी करायचे वगैरे, अशा गोष्टी तुम्हाला त्या सगळ्या ह्याच्यामधून कळून जाईल. फक्त की स्वतःवर विश्वास ठेवा, मी करू शकते. ही स्वतःला असं वाटायला पाहिजे की अरे बाबा मला काहीतरी करायचंय, मी करू शकते असं. कारण मी एवढ्या जिद्दीने गेली ना पुण्याला, मला कोणी होणारच नव्हते, कारण मी राहतच नाही एकटी, पण एवढी हिंमत करून मी गेले ना आता म्हणजे पुण्याला. आणि स्पेशली मी माझ्या मम्मी पप्पाला सोडून कधीच राहिले नाही, आणि मी आता तिथे राहिलेले. मला केव्हा उदगीरला यावं वाटत होतं, मी खोटं बोलून उदगीरला आले माहिती का, माझे क्लास नाही म्हणून. कारण एवढं म्हणजे असं लई फिलिंग सॅड असते, घर सोडून बाहेर राहणं. काही गोष्टी अशा असतात की आपल्याला ते घरीच हव्या असतात. ते म्हणजे बाहेरचं वातावरण खूप वेगळं आहे, खूप डिस्ट्रॅक्शन मध्ये आहे. आता सध्या ना ते ट्रेंड चालू आहे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, खूप ते तर ट्रेंड एवढा आहे ना, नको. म्हणजे आता मी ज्या ह्याच्यामध्ये एरियामध्ये असते वारजे म्हणून, तिथे पण अशा गोष्टी खूप आहेत स्पेसिफिक. मग आपल्याला कुण्या म्हणजे कुण्या डायरेक्शननं जायचंय, कोणत्या गोष्टी आपल्याला करायचे, कोणत्या नाही, हे प्रत्येक गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे. आणि आपण स्वतःवर विश्वास ठेवून आपण घर सोडायला पाहिजे, हे मेन आहे. आपण करू शकतो, आपल्यात ते ॲबिलिटी आहे आणि आपल्यात ती क्षमता, प्रत्येक गोष्ट आपल्यात आहे. फक्त आपण करणार आहोत, ही जिद्द आपल्यामध्ये राहायला हवी, तर आपण ती नक्कीच करू शकतो. आणि मी माझ्या जिद्दीनं पुण्याला गेले आता, तर मी आता एवढा विश्वास आहे की मी करू शकते. असं म्हणजे मी हुशार आहे किंवा मी एक बुक लिहिले म्हणून मी खूप हुशार झाले असं नाही. ती स्पर्धा परीक्षा आहे, तिथं राहायचं असेल ना तर दिवस रात्र एक करावं लागेल. असं ना, एक तिथला विद्यार्थी 12-12 तास अभ्यास करतो आपल्या लायब्ररीमध्ये. जेवायला तिथे रूट न जेवढं जीवावर येते की बाबा तेवढं सिलेबस कम्प्लीट करायचं आहे आपल्याला. खूप म्हणजे असं लय मेहनत करतात स्टुडंट, तरीही काय असं बॅड लक असते की त्यांना जॉब लागत नाही. म्हणजे एवढी मेहनत करूनही, पण ते बॅड लक गुड लक जस्ट त्याच्यावर असते. आपण मेहनत केल्यावर लागतेच, तसं काही नाही. प्रत्येकाची जर्नी वेगळी असते, प्रत्येकाचं माइंडसेट वेगळं असते, प्रत्येकाची मेमरी वेगवेगळी असते. तर आपण नक्कीच करू शकतो, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. थँक्यू सो मच. घेत होते सगळे सूत्रसंचालन मी करत होते. आभार, प्रत्येक कार्यक्रमाचा मीच आभार मानत होते. म्हणजे कुणी असं स्पेशली उठत नव्हतं, पण मी उठत होते, कारण मला इथं माझी भीती घालवायची होती. आणि मला असं वाटते की मी आपला धर्माधिकारी सर IAS जे होऊन गेले, मी त्यांच्यासोबत संवाद साधते आता, कारण मी चाणक्य मंडळमध्ये आता त्यांचीच आहे ना ती, त्यामुळे मी त्यांच्यासोबत
जे की मेन्स मध्ये असतात सर, त्याला स्वतः विचारले की सर मला तुमच्यासारखं बनायचंय, तर त्याने मला त्याचे तत्व सांगितले, त्यांनी काय काय फॉलो केली ती तत्व. म्हणजे ना असं म्हणजे आता सर आयडियल आहेत, मग तुम्हाला असं वाटायला पाहिजे बाबा सर एज्युकेटेड आहेत, मी तिथं म्हणजे कमीपणा वाटते आपल्याला की आपण कसं बोलावं सरांना. तुम्ही सर थोडी बोललात ना, तुम्हाला असं काहीतरी बोलायचं, तुम्हाला ते करेज हे सर आपले फ्रेंड असल्यासारखे, म्हणजे तुम्ही काही बोलू शकता इथे येऊन. तुम्हाला कोणताही अधिकाराचे गुण काय, लीड करता आलं पाहिजे, सगळ्यांसमोर बोलता आलं पाहिजे, सगळ्यांना समजेल. ह्या गोष्टी नाही, ही बेसिक आहे तुला म्हणजे ग्रॅज्युएशन पिरियड. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नक्की करा. आमचा एक्सपिरियन्स आहे बरं का. मला वाटते की मी काही गोष्टी मिस केल्या, कारण माझ्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये थोडं जास्त इन्व्हॉल्व असल्यामुळे मी मिस केल्या, पण तुम्ही करू नका. ही करू नका. मी पहिला येत नव्हते बरं, मी अपेक्षा ठेवत नव्हती मी पहिला येईल कोणत्या स्पर्धा परीक्षेमध्ये वगैरे, आणि तसे मला भरपूर बक्षीस भेटलं नाही असं नाही, पण जिंकल याची अपेक्षा ठेवायचा नाही. मला स्वतःला डेव्हलपमेंट करायच्या ह्या गोष्टी हे माइंडमध्ये ठेवून आपण इथे यायचं. मला मी भाग घेतले त्याच्यात शिकावंच याची अपेक्षा तर बिलकुल करायचं नाही. मी शिकले, मला तिथपर्यंत जायचं, मला ते आपल्यामध्ये स्वतःमध्ये डेव्हलप करायच्या ह्या गोष्टी सर्व घेऊन आपण इथे यायचं. नाही जरी गिफ्ट नाही भेटलं ना, ठीक आहे, इट्स ओके, नेक्स्ट टाइम असं म्हणायचं. मला पण नाही भेटले बरं तेवढे पण मी स्वतःला म्हणजे मी बेटर होते.